श्री शिवलीला अमृत अध्याय 11 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण. सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चना सदाशिवाचे. सूत मने शौनकादिक प्रांती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्याच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याच दर्शन घेता तर ती जीव बाहू. अथवा षोडश षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधवा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनिया. त्यावरोणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिले आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिती निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर स्थमाळ सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुष्मुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केल जानिजे शिर्वाचरण. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा पावन नामाभिधान. भद्रसेन विवेक संपन्न प्राधन परमचतु पंडित. प्रजादायादी भूसर धन्यमंती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पेय. सुंदर पतिव्रता मृदुभाषिन पूर्वे तेत ऐसी. लादिजे कामिनी सूत सभाग विद्वान गुणी विशेष. सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार. विशेष सुकृते पाहिजे लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहु करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजातांची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्त वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर लेवविता वस्त्र अलंकार. गजमुक्तमाळ मनोहार नाना प्रकारे लेविता. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकारूपाची टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वाग्री. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामळी सत्य पाहणे शिवपूज सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यासी का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लय विविती. ते सेवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा. शिक्षा करिता बहुतम परी ते न सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सेवे विष्टित सृष्टीचे भार अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपनायाच जाणिता त्रिकाळ ज्ञानी. पती सुकृष्टी जो वशिष्ठाची नातू तत्वत. राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार. तेशीची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवार समग्र जाळिले सत्र अकरुनिया. जन्मे जये सुप्रसन्न केले ते आस्तिक चे माध्येची राहिविले. पराशराशी पुलुस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक. विरंची स दटावुनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केले विश्वामित्रे. तेवी पितृकैवार पराशरे वादी जर्जर पैकले. ते सांगावी सुमूळ कथा तरी विस्तार होईल. ग्रंथा या लागी धन्वितार्थ कोळीला आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्यांचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळू गुरु निर्धार. घर आला जानवनी राव प्रधान सामोरे धावती. साष्टांग नमुने घरासी अनिती. षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष. समस्त वस्त्रे भूषणे देव राव विनवी कर जोडून.
म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडी ती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरील सदा भर. वैराग्यशीला अनुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर. नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी यान समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कसे राज्य करीती हे आम्हासी गुढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणूने गुरुप्रीत दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीस जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधित. यावरी बोले सतीसूत म्हणे हे का झाले. शिवभक्त याची पूर्वकथा समस्त एके तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तिथेचे. त्या ग्रामीची तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप. ललिताकृत पाहुनी स्कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचिती याने अपार भाग्यपार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्ययत्म पर्यत्त राजस. चंद्ररश्मिसम प्रकाश शय्याची अभिनव. दिव्यभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहशी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुत वस. दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान. तिचा भोगकाम इच्छुन भूप सौभाग्य घेती घरा. वैश्या सोनपतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वैश्य नव्हे. परमशिव भक्ती विख्यात दानशील उदार. बहुत सोमवार प्रदोषव्रत शिवरात्री करी नेमी शीस. अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिवेळ शिव पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छिता ते ते महानंद पुरवित. कोटी लिंगे करविता श्रावणामासी अत्यादरे. एके भद्रसेन सावधान कुक्कुट मर्कट पाळिले. प्रीती करून त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुक. आपुले जे का नृत्यगार तेथे शिवलिंग स्थापिले. सुंदर कुक्कुट मर्कट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलामृत पुराण श्रवणम. तेही एकिती दोघे जण सर्वेची महानंद करी गायन. नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी. कौतुके करुनी त्याचा गळा कपाळी जान. विभूती चर्ची हसते एव तिच्या संगीत करुण. त्यासही घडते शिवभजन असो तिचे सत्व. पहावयाला गुण सदाशिव पाताला. सौदागराचा वेध धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यासी वैसविले. रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचा हस्तकी. कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन. म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिले जान मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले. कंकण घेरी होऊनी आनंदघन नेमे करीतयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिनी. 3 दिवस पूर्ण दासी तुमची झाले मी. तयाशी ते मानले सर्वेची त्यान. दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभे उनी. आगळे तेज वर्णिले नवज्जाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्र गोळी ब्रह्मणोनी वंदी लिंगाते. म्हणे त्या लिंगाचे प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जनते. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीनी वैश्य म्हणावे म्हणून ठेविली नृत्यागारी नेऊन. मग दोघे करती शयन रत्नखचिती मंचकी.
तिचे कैसे आह सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस, लागला अग्नजन धावू लागते चुहकडून. एकची हाक जाहिली, तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी आठवली घाबरी, तव वातात्मज ते चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्याचे काढून. कुक्कुट मर्कट दिधेल सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्री, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती तेदवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंद घाबरी एकोन. वक्षस्थळ घेते बुडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा, आजी दुसरा दिन मी अपुला देतो प्राण. लिंगाकारणे तुझ वीर, मग त्रिचरण चेतविला. आकाशपंते जाती ज्वाळा, सौदागर सिद्ध झाला. समीप आला कुंडाच्या, अति लाघवी उमारंग. जो भक्त जन भवभंग, उडी घातली सैवेग. ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा. बोलविले सर्व ब्रह्मावृंदा, लुटविला सर्व संपदा. कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण. सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेन स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगीन लेवुनी, हृदयी चिंतले. शिवध्यान हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उद्या चळी, तैसा प्रगटला कपाळमौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्ता ते. माथा जटाचे भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ खंटवा गंधारी. भस्म चर्चिले शरीर, गच चर्म पांघुरला. नेसुलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांग वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविता. वरचे वरी कुंदुका झेलित, तेवी दहा भुजा पसरोनी अकस्माता. महानंदेशी झेलुनी धरती, हृदय कमली परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदा. मागे वरदान ती म्हणे हे नगर उद्धून. विमानी बैसवी दयाळ, माता बंधू समवेत महानंदा. विमानी बैसत दिव्यरूप, पावोनी तरिद नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी. क्षुधार्त तृषाविरहित त्रिशुद्धी, भेटबुद्धी कैची तेथे. नाही कामक्रोध द्वंद्व दुःख, मदमत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुण. जेथे सुरतरची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणीचे धवलागरे, भक्ताकारणे निर्मिली. जेथे वोसनता बोलते शिवदास, तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निशेष, कुक्कुट मुर्कटम पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याची पूर्वोन्य करुणी सुधर्मतारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतांश, उद्वीरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकीने मी धान्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्याप्रमाणे किती, सांगा यथार्थ गुरुवार्य. बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आमास. परमप्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वात. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन, देखे परी तुम्हासी एकता वाटेल दुःख. हे सभा सकळिका दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यक्ष दृश्य बोलावे वचन, नातरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष, ऐसी ती गोष्ट.
भद्रासेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जानपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयायसी. राव एकदा धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार वक्षस्थळ पीटी नृपवर. मग रायासी पराशर सावध करुनी ओ गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठ न सोडी धीर एक एक सांगते विचार. जे पंचभूत नवती समग्र शशी मित्र नव्हते ते. नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुर ना जागर अहम ब्रह्म मनोनिया. ते ध्वनी माया सत्य ते ध्वनी जाहले महतत्व. मग त्रिविधी अहंकार होते शिव इच्छे करुनिया. सत्पांशे निर्मिला पितवसन रजांशे सृष्टी करता द्रुहुनी. तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थितंत्य करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण. येरू म्हणे मज नाही जान. मग शिवे तया लागुनी चारी वेद उपदेशील. चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुहाज्ञान भुवनदयी त्रयी आसेन. बहुत करी हा जतन त्याहुनी आणि थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप श्रीशंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकता पडती त्याचे दर्शनी जीव उद्धरती. मग कमलोद्धव एकांती सत्तपुत्र सांगे रुद्र हा. मग संप्रदाये ऋषीपासोनी भूतली आला अध्याय जान. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नेसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याची दर्शन तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन त्याचे येऊ इच्छिता. जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जान. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार कोस पडिले भानू पुत्रनगर. पाश सोडून यमी कीर ते हिंडू लागले. मग यमे विधी लागी पुसोनी अभय त्रिकृत्या. निर्मिली दारुनी तिने कुर्तकवादी भेदी लक्षुण. त्याची हृदय संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष. वाटे करावा शिवद्वेष तेने ते चावोनी यमपुरीसी महान करिकी पडले सदा. यम सांगे द्रुतांपती शिवद्वेषी. जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचनी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौन. ऐसे म्हणती जे त्या लागून आणूनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभीपाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठान आयुष्यासी वृद्धी होय निधारे. याकरिता भद्रसेन अवधारी अयुते रुद्रावर्तेन करी. शिवावरी अभिषेक कधार धरी. मृत्यू दूरी होय साचा. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांची पल्लव आणून. रुद्रे उद्रक अभिमंत्रून अभिषेचन पुत्रा करी. नित्यदहा सहस्त्र आवर्तने पूर्ण शोनिपाळा करी. सप्तदिन राये धरिले दृढधर चरण. स्वद्वह होऊनी बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक. स्वामी तू त्यात मुख्य नायक काळा मृत्यू भयलोक शोक. गुरु रक्षी त्यापासूनी त्वरिता आचार्य तत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहते ब्राह्मण आणिक सांगती ते बोलावून. आताची आणिता आरंभी मग सहस्त्र विश्व बोलावून. ज्याची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून. गुरुपासून जे आले परदार आणि परधन. ज्याची वनमन हुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापन गृह समर्थ सामर्थ्यो चालो न देती. मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणूनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण वैसला व्यासपीत घेऊनी सहस्त्र खट मांडूनी. अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्थ नीचे सलिल भरले पूर्ण. त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोष गर्जिनले. ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी. मध्यान्नी आला चंडाशा मृत्य समय येता धरणीसी. बाळा मूर्छित
पडियेला एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देते नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्याचे पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगता एक काळा पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खादिरांगा सारखे तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावूनी आले तत्वात पंचवदन दशभुज त्याची सम्यत कमळ भावांडी दुजी नसे ते जे जैसे भग गभस्ती दिंगतमतम संहारिता भस्म अंगी व्याघ्रांबर दिसली दशहस्ती आयुधे ते महाराज घेऊन मज सोडविले तोडीन बांधन त्या काळ पुरुषासी धरून करीत तांडन गेले ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आली अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा डोळे शिवनाम गर्त तये वेळे देवे सुमन वर्षती अनेक वांध्याचे गजर डंक गरजे अवघ्यात थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदंद्वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवली लागाती अपार शृंगे शृंगे आहा कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रनान धडकती भेरी नादन माये लबोदिर असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीते षडस अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देते अनोमिल अमौलिक वस्तू अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणानीस दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तूर्तके आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची एकिले मात धनभार झाला बहुत मनोनी सांडित ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझिया सुता ऐसा ती आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येते सुगंध विन की काशी क्षेत्रावरी स्वर्थुनी की श्वेतोपले मृडानी रमणलिंग आर्जीचे की निर्दिवासी सापडे चिंतामणी की शुदी तापुडे शिराद्दी ये धावुनी तैसा कामल दोनंदोने ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतानपादिक धरू प्रयत्नरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जानवैद्य वंद्य जे का सर्वात जो चतुष्टष्टी काळ व प्रवीण निर्मळ चतुर्दशीचे कर्तमाळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळा भावांड मांडोनी पुनःसृष्टी करा न मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताटिला शक्रादिका तो नारद देखोनी तेची क्षणी कुंडातिनी मृत्युवंत निघे मग अग्नी दक्षिण अग्नी ग्राहोपती आहोनी उभे टाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उंचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारी पूजिला नारद मुनी राब उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिद्रय द्रष्टे तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवा दूत चौगदेची देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधुनी तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविले मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणित होतासी भद्रासेने नंदन त्यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सर्वभौम होईल तत्वात रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघून या तत्वात कैसा आणित होतासी मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तत्व तव द्वादशी वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोरे होते ते महापुरुष महापुण्य निरुसिनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा टाकुनी कृतांत करे जोडोनी स्थवन करीत हे अर्पण
ध हिमन गजागमत अपराधन कळत घडला हा, ऐसे नारद सांगता ते क्षणी, राये पायावरी पातली घातली लोळणी, आणि सहस्त्र द्रुत करुणी मोत्साह करीतसे, शतरुद्र करीत निशेष शतायुषी होय तू पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवस्वरूप याची देही, तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला, आनंदमय शक्तिनंदन राय शतपज्ञ धन देऊनी, तो शविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पुढती त्यासी होय, आयुष्य संतती त्यासी काळ न बाधे अंती, वंदुनी नेती शिवपाद. दशशत कपिला दान एकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्म हत्या, एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवणत करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती, यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धार, मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊनी, युवराज्य तारका लागुनी देता झाली ते कळी काळी. मग प्रधान समवेग राव जाता झाला तपोवना, शिव अनुष्ठान रुद्राध्यान करिता महारुद्र तोषला, विमानी बेसुवनी त्वरित राव प्रधान नेले, मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिवपदासी पाऊन, राहिले शिवस्वरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे, हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार, मृत्युंजय जपन रुद्रानुष्ठान, त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुणी न बाधीची, सर्वथाही येथे जो मानिली अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी चो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवोनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता, त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे, ते आपुल्या गृहासी न आणावे, आपण त्यांच्या सदनासी न जावे, ते त्या जावे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक गृह, जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस, त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेन. असो सर्व भावे निश्चिंत अखंड पहावे, शिवलीलामृत हे न घडेल तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य, त्याचे घरी अनुदीन ब्रह्मांदन प्रगटले. अपर्णा हृदया जमिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, जो जगदानंद मूळकुंद, अभंगन विटे काल त्रयी, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड, एकादशोऽध्याय गूढहा. इथे एकादशोऽध्याय समाप्त. मित्रांनो, जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.